माणसाला बायको केल्यावर पोरग होईल यात नवल नाही, बायको नसताना पोरग हो. डोकं खाजवावं लागेल, ते चालणार नाही. वारीतलं कीर्तन आहे त्या मापात. आता डोकं खाजव, बायको नसावा पण पोर देव पुरावा, पुरावा लगेच आपल्याकडं. ज्ञानोबाराचं लग्न झालं आजारी तुम्ही नाही, मग बोलायला काय. ज्ञानोबाराचं लग्न झालं नाही, पण ज्ञानोबाराला 4 पोरं होती. गेलीहून फटाफटा बोला टाळकरी. ज्ञानराज माझी साधकाचा, ज्ञानाबाई माझ्या अनाथाची, वेदशास्त्र देती. मग पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेवासाठी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, चौथ्यासाठी हरिपाठ. मग बायको काय, बायको केल्यावर जे पोर होईल ते चमड्याचं होईल. बायको केल्यावर जे पोरगा होईल ते चमड्याचं होईल. आणि ते एक दिवस आपला गेम केल्याशिवाय राहणार. बायको केल्यावर पोरगा होईल पण चमड्याचं होईल. आणि चमड्याचं पोरगा, मग तुम्हाला पोरगाच पाहिजे असेल ना, फायनल बायका 2. पुन्हा डोकणार नाही, जाताना करायची एखादी, पण बायका 2. चला. आणि बायको नसताना पोरं 4. झालं फायनल. झालं, दाढी थाट का, झालं फायनल. आता पुढचं वाक्य, माणसाची आई मारावा आणि मग पोर व्हावा. ऐका आता बारीक. आशा नावाची आई मारावा, आशा नावाची आई मारावा, लोभ नावाचा बाप मारावा, आशा नावाची आई मारावा, लोभ नावाचा बाप मारावा, बोध नावाचा मुलगा व्हावा आणि मीच वासुदेव आहे हा अनुभव यावा. याचं नाव ज्ञानदेव. परत थोडं मागे चला. आशा नावाची आई मारावा, लोभ नावाचा बाप मारावा. आशा नावाची आई गेली, लोभ नावाचा बाप गेला. मग माणसाला पोरगा व्हावा, पण कधी? बोध. कोणता बोध? मी कोण आहे, मी कोण आहे. कारण 4 प्रश्नांची अजून कोणाला उत्तर कळली नाही. मी कोण? तपास नाही. मी कुठून आलो? काय घेणं नाही. कुठं जायचं हे काय घेणं नाही. परत ऐका ऐका. मी कोण? तपास नाही. कुठून आलो? तपास नाही. कशाला आलो? तपास नाही.